नमस्कार, ज्योती हेल्दी एअर मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी आपण केशर अंगुरी रबडी करणार आहोत आणि तेही 15 मिनिटात। यामध्ये दूध आटवायची अजिबात गरज नाही। चला तर वेळ वाया न घालवता पटकन रेसिपी सुरुवात करूया। सर्वात आधी रबडी करूया। मी इथे 1 लिटर दूध घेतले आहे आणि तेही साई सकट घेतले आहे। आता गॅस ऑन करू आणि दूध बॉईल करून घेऊ। दूध बॉईल करण्यासाठी कढईमध्ये दूध ठेवलेलं आहे। दुधाचा कलर छान यावा यासाठी मी केशर काड्या 10-12 घालते। केशर काड्या मिक्स करून घेऊ। रबडीची टेस्ट छान यावी आणि रबडीला थिकनेसपणा यावा यासाठी दुधामध्ये 125 ग्रॅम खवा घालू आणि हे मिक्स करून घेऊ। छोट्या चम्मचने 2 चम्मच मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे। आता कढई मधले दूध या कॉर्नफ्लॉवर मध्ये घालू आणि या कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घेऊ आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी या दुधात सोडू। याने आपल्या दुधाला छान थिकनेसपणा येते आणि हे मिक्स करून घेऊ। आता या दुधामध्ये 75 ग्रॅम साखर घालू। कपाने जर आपण साखर जर घातली तर 1 कप साखर घालायची। साखर घातल्यावर दुधामध्ये दूध पातळ होते म्हणून 2 ते 3 मिनिट दूध असे आटवून घेऊ आणि सारखा चम्मच फिरवत राहू। हे बघा, केशर घातल्यामुळे आपल्या दुधाला छान कलर आलेला आहे। आता यामध्ये थोडी वेलची पावडर घालू आणि हे मिक्स करून घेऊ आणि आपलं दूध पण छान घट्ट आलेलं आहे। आता आपण गॅस बंद करू आणि हे थंड होऊ देऊ। रबडीची थिकनेसपणा एवढी ठेवायची, आपल्याला दूध अजिबात आटवायचे नाही। आता रबडी आपली तयार झालेली आहे। आता आपण ही रबडी साइडने ठेवू। मी येथे 1 पाव पनीर घेतले आहे। हे पनीर मिक्सर पॉट मध्ये घालून एकजीव करून घेऊ। पनीर मिक्सर मध्ये ग्राइंड केलं। पनीर छान एकजीव झालेला आहे। आता मिक्सर पॉट मधलं पनीर ताटामध्ये घालू आणि हाताने पनीर मॅश करून घेऊ। आता हे पनीर बघा आपलं किती सॉफ्ट झालेलं आहे। आता या पनीरचे आपण छोटे छोटे गोळे असे करून घेऊ। असे छोटे छोटे पूर्ण पनीरचे गोळे करून घेऊ। आता पनीरचे गोळे आपले तयार झालेले आहे। हे पनीरचे गोळे साइडने ठेवू। आता गॅस ऑन करून पॅन मध्ये 3 कप पाणी घालू। आता या पाण्यात 1.5 कप साखर घालू। आता या पाण्याला उकळी आणायची आहे। हे बघा, पाणी पण उकळी आलेलं आहे आणि साखर पण विरघळलेली आहे। आता यामध्ये 1-1 अंगुरी गोळे घालू। एकदम अंगुरी गोळे एका दमाने घालायचे नाही, 1-1 घालायचे। आता यावर झाकण ठेवू। आता 3 ते 4 मिनिट असेच मोठ्या गॅसवर अंगुरी गोळे उकळत ठेवायचे आहे। झाकण उघडून बघू। हे बघा, आपले अंगुरी गोळे डबल होत आहे। आणखी 3 ते 4 मिनिट शिजून घेऊ। आता गॅस बंद करू आणि याच पाकात पूर्ण गोळे थंड होऊ देऊ। हे बघा, गोळे थंड झालेले आहे आणि आतमध्ये पर्यंत पाक गेलेला आहे। हे बघा, याचा किती छान पाक निघत आहे। अंगुरी गोळ्याला किती जाळी छान उमटलेली आहे आणि सॉफ्ट पण झालेली आहे, बघून घ्या।
आता या अंगुरी गोळ्यातला पाक हलक्या हाताने एका प्लेटमध्ये काढून घेऊ। असे अंगुरी गोळे काढून घेऊ, हलक्या हाताने पाक काढून। आता ही अंगुरी रबडी आपली थंडी झालेली आहे। आता ही रबडी अंगुरी मलाईवर घालू। आता या अंगुरी मलाई रबडीवर पिस्ता घालू। आता या अंगुरीवर केसर घालू। आता ही अंगुरी रबडी 3 ते 4 तास मुरू देऊ। आता ही अंगुरी रबडी 3 ते 4 तास छान मुरलेली आहे। ही रबडी पाहताच तोंडाला पाणी सुटलेले आहे। ही रबडी फार झटपट होते। तुम्ही पण तुमच्या घरी बाप्पांच्या प्रसादासाठी अशी अंगुरी मलाई रबडी करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली माझी आणि तुमची अंगुरी मलाई रबडी। माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।